300 कोटीची खरेदी होत असताना साधारणतः खरेदी विक्रीचे व्यवहार ज्यावेळेस होतात आपले, हं. त्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना आपण म्हणतो, लाख रुपयामध्ये खरेदी केली, लाख रुपये मला प्राप्त झाले. हो. त्याच्याशिवाय व्यवहार कंप्लीट होत नाही. बरोबर. तर या ठिकाणी असं दिसतंय, की 300 कोटीचा आर-टी-जी-एसद्वारे पैसा मिळाला नाही. हां. 300 कोटीचा कोणता ड्रॉप मिळालेला नाही. 300 कोटीचा कोणता चेक मिळालेला नाही. बिना पैसा देत असताना ही खरेदी झाली. ही अनियमितता आहे. होऊच शकत नाही अशी खरेदी. पैसे दिल्याशिवाय खरेदी होणं, एक हा भाग तुम्हाला सांगतो. आणि मग या ठिकाणी या एक आहे, की ही वस्तुस्थिती आहे, हं, की या संदर्भामध्ये जी शीतल टेकवानी आहे, हं, ती टेकवानी आणि ही एकटी नाहीये. ही टेकवानी हिने या ठिकाणी त्या दुय्यम निबंधकांच्या सहमतीने हं. हा सारा व्यवहार केलेला तेजवानी. दिसतोय. आता हं. प्रश्न असा येतोय, की 7/12 तर बंद झालेला आहे. म्हणजे बंद 7/12 देत असताना त्या ठिकाणी खरेदी विक्री करता येत नाही. तरीही हां. खरेदी विक्री झाली. हो. खरेदी विक्री त्यांना पैसा जो 300 कोटी द्यायचा होता तो दिलेला हां, नाही तरी झाली. हां. कागदपत्र न तपासता ही खरेदी विक्री झाली. 300 कोटीची जमीन आहे त्याचं मूल्यांकन ज्यांनी विकत घेतली हं. या संदर्भामध्ये, त्याच्या संदर्भात पुरावा त्यांनी दिला नाही. मूल्यांकनाचे सुद्धा पुरावे या ठिकाणी नाहीये. हे तिसरं या काही एखादी वर्ग 2ची खडसे जमीन. साहेब, खडसे एकच साहेब. अर्धा मिनिटाचा हां, राहिला हां. फक्त प्लीज, प्लीज. माझा. हां. अधिकारी हं. अ, वर्ग 2 अधिकारी. वर्ग 2चा अधिकार सब रजिस्ट्रारला वरिष्ठांचे पाठबळ असल्याशिवाय व्यवहार करण्याची शक्यता नाही. हं, त्याची परवानगीच लागते. हं. व कुणाचा तरी दबाव आल्याशिवाय मग तो आय-जी-आरचा असेल, कलेक्टर आपल्या या मंत्र्याचा असेल, का सेक्रेटरीचा असेल, का कुणाचा तरी दबाव बसल्याशिवाय वर्ग 2चा अधिकारी हे नियमबाह्य काम करू शकत नाही. करूच एक्झॅक्टली. शकत नाही. आणि अगदी. त्यामध्ये हां, माझी मागणी याच्या संदर्भामध्ये एवढीच राहणार या ठिकाणी, की हा हां, व्यवहार जो आहे, हा हां. फसवणुकीचा व्यवहार आहे. शासनाला फसवलाय, बनावट कागदपत्र याच्यामध्ये दिसत आहे आणि याच्यामध्ये महसूल बुडालेला आहे. महसूल बुडवण्याच्या बुडालेला म्हणजे कसं आहे, नाहीच. जो व्यवहारच झालेला नाही. महसूल त्याच्या सोडा. संदर्भामध्ये तुम्ही माफ करून घेतलेला आहे. खडसे साहेब, महसूल सोडा. जर ही जमीनच 1800 कोटीची सरकारची आहे, तर ती 1800 कोटी हडप केले आणि त्याच्यानंतर जी स्टॅम्प ड्युटी होती, ती सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला. कुंभार सर, सुरुवातीला तुमच्याकडे 400 बीसी आहे का? सरळ-सरळ. ही सरळ-सरळ फसवणूक आहे. खडसे साहेबांनी सांगितलेला शब्द खरा आहे त्याच्यामध्ये. हां. पहिली गोष्ट म्हणजे याला खरेदी खत का म्हणायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे. 716 पानाच्या डॉक्युमेंटमध्ये 281 नावाने एक 3-4 पानं ही खरेदी खताची आहेत. ज्याच्यामध्ये किती पैसे दिले, कोणी दिले, कधी दिले, कशाचा उल्लेख नाही. हां. प्रॉपर्टी कुणाची आहे, याचा 7/12 काय, सर्च काय, या कशाचा उल्लेख नाही. हे म्हणजे हे अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर हे रद्दीचं खरेदी डॉक्युमेंट तयार झालेलं आहे आणि अहो, ज्याच्या पण हे असं आधारे उद्या ही मोठी ताजमहल विकून टाकतील ना आणि हा त्याची विकून नोंदणी घेतील. घेतील. त्यांना सध्या काही अवघड नाही, कारण एकदा ठरलं, सगळे अधिकारी सामील असले, तर उद्या शनिवार वाडा विकला तरी आपल्याला कळणार नाहीये. हां. आपण फक्त नंतर सगळं झाल्यानंतर आरडाओरडा करत राहू. हं. परंतु याच्यामध्ये जे खडसे साहेब बोलले ते अगदी 100% तथ्य आहे. हे ज्याला सस्पेंड केलंय, त्या माणसाचं हे काम 1,01% नाही. याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे या फांद्या तोडण्यामध्ये काहीही अर्थ ठीक नाही. आहे. मी मुद्द्याला हात मुळावर घाव घालणार आहे. मी घातला. थेट मुद्द्याला हात घालणार आहे. सचिन सावंतजी, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करतात. एक म्हणतात मला 2-3 महिन्यापूर्वी याच्याबद्दलची कुणकुण लागलेली होती. मी तेव्हा सांगितलं होतं. दुसरे म्हणतात मला ह्याच्यातलं काहीच माहित नाही. नार्कोटिक्स. 48 कशावर विश्वास ठेवायचा? कुठलं स्टेटमेंट खरं मानायचं? आणि जे आता म्हणतायत हात वर करतायत त्याच्यावर तरी महाराष्ट्रानं विश्वास ठेवायचा का? एक चित्रपट होता हिंदीमध्ये आलेला, बराच गाजला होता चित्रपट. मला आता त्याची आठवण पटकन झाली. कारण आता ज्या पद्धतीनं कुंभार साहेब देखील म्हणाले, की जी जागा सरकारची आहे, ताजमहल विकण्याचा प्रयत्न झाला होता किंवा मुंबईच्या अनेक काही त्या पिक्चरचं नाव होतं बाप बंटी नंबरी and बेटा बबली. 10 नंबरी. आणि बंटी त्यामध्ये तो बबली. सीन देखील होता, की जे ताजमहल विकला जातो म्हणून. तर तो तशाच तऱ्हेचा सीन आताच्या परिस्थितीमध्ये दिसतोय. आणि जागा सरकारी आहे, ती विक्री त्याची होऊ शकत नाही. आणि एकंदरच